विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी पर्यंत अभ्यास कसा केलाय माहितीये का आपण अगोदर धड्याखालचे प्रश्न बघतो, बरोबर आहे. धड्याखालचे प्रश्न अगोदर करतो आणि 99% धड्याखालचेच प्रश्न परीक्षेत येतात. मग आपल्याला सवयच तशी लागलेली आहे. आणि 11-12 मध्ये प्रॉब्लेम काय होतोय, सीईटी, जेईई, नीट सारख्या परीक्षेत काय होतंय, की आता कुठले क्वेश्चन्स करू, माझं मन अस्थिर राहतंय. मी करतोय की अभ्यास, पण आतून घाबरलोय. कसे प्रश्न येतील, कुठले प्रश्न येतील आणि ते प्रश्न मला सुटतील का? मॅथ्स जेईई लेव्हलचं सीईटी मध्ये येतंय. मग मी पॅनिक मोडमध्ये जातोय आणि मला अपयश येतंय. मी जरा कठोरपणे बोललो बरं का आता, पण लक्ष द्या. आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देणार आहे. मी तुम्हाला असं बुक्स बुक्स म्हणतोय मी. म्हणजे मी अशी पुस्तकं तुम्हाला मी सांगणार आहे, लक्षात घ्या, की 100% क्वेश्चन हे त्यातलेच येणार आहेत. मग व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे बाळांनो. तुमचं लाईफचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. मला माहिती आहे ॲज अ शिक्षक मी थोड्या जरी मुलांचं नशीब बदलू शकलो, भविष्य घडवू शकलो ना, तर ते माझ्या नशीब चुकीचा शब्द आला माझ्याकडून. मी थोड्या जरी मुलांचं भविष्य घडवू शकलो ना, तर ती माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट असणार आहे. माझं काम मी प्रामाणिकपणे करतोय. तुम्हाला तुमचा पण सपोर्ट मला हवा आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणावं लागतंय. त्याच्याशिवाय हे YouTubeचं अल्गोरिदम चालतच नाहीये. बरं. विथ प्रूफ मला तुम्हाला दाखवायचं आहे. आता लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतोय काय ते अतिशय महत्वाचं. माझ्या लहान भावाला सीईटी मध्ये 200 पैकी 196 मार्क पडले होते. जोक नाहीये. प्रचंड चांगले मार्क होते. पण मी तुम्हाला सांगतो, आता लिहीत बसत नाही. खूप वेळ लागेल लिहायला. पहिली गोष्ट विद्याभारती पब्लिकेशन, ओके. लातूर पॅटर्न म्हणूया आपण. त्याच्यानंतर टाटा मॅकग्रॉ-हिल हे एक पब्लिकेशन होतं. दिनेश पब्लिकेशन, दिनेश सरांचं ब्रह्मास्त्र वेगळं आहे. ते ह्या लिस्टमध्ये ते येणारच आहे. ते बेस्ट बुक आहे. ते दिनेश पब्लिकेशन वेगळं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, अरिहंत, एमटीजी, जवळ-जवळ 10 ते 15 वेगळ्या-वेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स त्यानं वापरले होते. त्याला कुठलंही पुस्तक दिलं, की तो सोडवायला सुरुवात करायचा, फिनिशच करायचा. मग नवीन पुस्तक, नवीन पुस्तक. आता आपल्याला एवढं जमणार आहे का? नाही. मग सर आम्हाला असं एक पब्लिकेशन सांगा बरं का, की त्याच्यातलेच प्रश्न येतील. ओके. मग ऑब्व्हियसली नवनीत पब्लिकेशन, टार्गेट, ही अरिहंत, ही 3 नावं तर लगेच नजरेत येतात. नो डाउट बेस्ट पुस्तक आहेत. सिरियसली मी यातलं टार्गेट आणि नवनीत वापरतोय. छान, छान, छान. एकदम छान आहे. पण ते पुस्तकं बघितलीच की भीती वाटते. काय होतंय आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो. चला, रोटेशनल डायनॅमिक्स 9च्या 9 दिवस केली की सुरुवात अभ्यासाला एमसीक्यू सॉल्व्हिंग और होतच नाहीत. रिअॅलिटीमध्ये होत नाहीत. मग 400-500 एमसीक्यू पहिल्या धड्यामध्ये ओके. होत ना की 9 येतंय. तोपर्यंत क्लासमध्ये 67 दुसरा, तिसरा, चौथा टॉपिक पण झाला. मी अजून पहिल्याच टॉपिकच्या एमसीक्यू सोडवतोय. मग फिनिश होतंय. नुकसान होतंय इथं. मग चला आता इथून पुढे फक्त 2 ते 3च मिनिटात मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो संडे टेस्ट बद्दल तुम्हाला माहिती आहे का सांगा बघू? आपण संडे टेस्ट तुम्हाला फ्री प्रोव्हाईड करतोय आपल्या ॲपवर. ओके. मग 7 तारखेचा संडे 7 सप्टेंबर. मग याच्यामध्ये मी तुम्हाला कुठल्या टेस्ट दिलेत? मॅट्रिक्स, लॉजिक, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. 20 क्वेशन्स आहेत आणि 50च मिनिटं वेळ दिलेला आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी टेस्ट आहे, लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी टेस्ट आहे. द्यायची आहे तुम्हाला आपल्या ॲपवर. व्हिजन बॅचमध्ये ग्रुप टेस्टच्या फोल्डरमध्ये सगळ्यांना फ्री आहे आणि रविवारची टेस्ट दुपारी 4 वाजल्यापासून स्टार्ट होते. हे लक्षात घ्या. बरं, चला. आता मेन आपलं काम करूया. चला, मेन काम करूया. 11th स्टँडर्डमध्ये सुरुवात कशी झाली मला सांगा? छानच सुरुवात झाली होती. ओके, छानच. ओके. पण पूर्ण 11वीत पुस्तकं सोडवलं का? टेक्स्टबुक सोडवलं का? नाही. 12वीत तर 11वीचं पुस्तक कधी सोडवणार? फिनिश. सर आम्हाला एन मधून शिकवतात. ओके, वाह! पालकांना पण वाटतं मुलगा एन मध्ये जातोय. ओके. सिरियसली चुकतंय इथं. मी पहिल्या स्लाइडवरती काय घेतलंय ते बघा. नीट लक्ष द्या. 2025 26 एप्रिल शिफ्ट मधला प्रश्न आहे. मॉड्युलस ऑफ द स्क्वेअर रूट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्युलस काढायचंय. मॉड्युलस काढायचंय, लक्षात घ्या. आणि याच्या स्क्वेअर रूटचा मॉड्युलस काढायचा आहे. पण थांबा ना, इथं टेक्स्टबुक मधलं पेज नंबर 22 काढायचं आपल्याला. आणि पेज नंबर 22 मध्ये ओके,
हा प्रश्न बघायचा. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 6 प्लस 8i. स्क्वेअर रूट काढायचं आहे ना, पण त्याच्या खाली प्रश्न आहे ना. फाइंड द मॉड्युलस. ओके, मग मी तुम्हाला सांगतो, पहिलं प्रूफ दाखवलं. टेक्स्ट बुक मधला ॲज इट इज प्रश्न आलाय. बरं चला, एक प्रश्न, एक टॉपिक. चला कुठेतरी दुसरा टॉपिक घेऊया आपण. चला, इथं कळतंय तुम्हाला पुस्तकातलं सॉल्व्ह लिहिलेलं आहे ते. काय? फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन which passes through the point of intersection of these two lines which makes intercept 5 on the y-axis. हे पुस्तकातलं सोडवून दिलेलं न्यूमेरिकल आहे. सीईटी मध्ये 2025 27 एप्रिल शिफ्ट 2 मध्ये आलेला प्रश्न बघायचा. मी जरा बाजूला सरकतो. ऍज इट इज आहे का बघा. ऍज इट इज, ऍज इट इज व्हॅल्यू सुद्धा चेंज नाही. 5 इंटरसेप्ट 5. आता तुम्हाला दुसरं कुठलं प्रूफ पाहिजे? सर हे 11 स्टँडर्ड आहे, 12 स्टँडर्डचं दाखवा. सीईटी 2025 26 एप्रिल शिफ्ट 1. ओके, तुम्ही म्हणा सर काय 26 एप्रिलचाच पेपर घेतला का? घेऊया ना तसं पण पेपर. एका मुलाने मला विचारलं होतं, लक्षात घ्या, की सर तुम्ही टॉपिक वाईज सांगताय ठीक आहे हो, पण अख्ख्या 50 पेपर 50 प्रश्नापैकी किती आले? 50 पैकी शॉकिंग 40 प्रश्न जर ऍज इट इज तुम्हाला तुमच्या पुस्तकातले असतील, तर मला या प्रश्नाचं उत्तर द्या, की कुठलं पुस्तक बेस्ट आहे. आणि जे बेस्ट आहे तेच आपण करत नाही. जे बेस्ट आहे तेच आपण करत नाहीये, हे लक्षात घ्या. मग मला तुम्हाला दाखवायचं आहे. हा प्रश्न बघितला तुम्ही? ओके. माझ्याकडे आता एक रिपीटर स्टुडंट आले. कालपासून जॉइन झालेले. तिला मी विचारलं तुझी शिफ्ट कोणती होती? ती म्हणली 23 एप्रिल शिफ्ट 1. मी म्हटलं थांब. ओके. आणि हा न्यूमेरिकल तिच्या समोर ठेवला. सांग कसं सोडवायचंय? नाही सांगता आलं. मी तिला विचारलं कुठल्या पुस्तकांचा वापर केला? ती म्हणली मी असे रेफरन्स बुक वापरले, हे केलं, ते केलं, ते केलं. अरे पण टेक्स्टबुक केलं का? ती म्हणली सर आमच्या क्लासमध्ये म्हणत होते की टेक्स्टबुक करूच नका. जेईई लेव्हलचे पीवायक्यूज करा. लास्ट 10 इयर्स मध्ये जेईई मध्ये आलेले प्रश्न करा. लास्ट 10 इयर्स जेईई मध्ये आलेले प्रश्न करा, असं त्यांचं म्हणणं होतं. मी तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा मॅथ्सच्या फॅकल्टीला सुद्धा ह्या गोष्टी माहीत नाहीत. मी माझ्या क्लासमध्ये बघितलं, लक्षात घ्या. मी माझ्या क्लासमध्ये बघितलं फॅकल्टीज. मॅडम मॅथ्स शिकवणारे एक फॅकल्टीज आहेत. शेळके सर त्यांचं नाव आहे. एकदम छान शिकवतात. मी तुम्हाला सांगू का? त्यांना हे दाखवलं तेव्हा तो शॉक बसला. सो सिरियसली ॲज इट इज प्रॉब्लेम येतात. ॲज इट इज. ते कॉम्प्लेक्स नंबर शिकवत होते त्यांना, ते स्ट्रेट लाईन शिकवत होते. त्यांना म्हटलं मी थांबा. मी तुम्हाला दाखवतो या गोष्टी ॲज इट इज क्वेश्चन. बघा तुमच्या इंटिग्रेशन मधलं पेज नंबर 107 काढा आणि बघा कुठला प्रश्न आहे. एक्स प्लस रूट एक्स इथं कुठला आलाय? एक्स प्लस रूट एक्स. पण फरक काय सांगतो लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. हा प्रश्न येऊ शकतोय. बरं आता हा प्रश्न बघा. 5 असं आहे ना. मी तुम्हाला दाखवतो थांबा. तर मी तुम्हाला नेतोय मार्क्स ऍप्लिकेशन मध्ये आणि इंटिग्रेशनची पहिलीच एमसीक्यू तुम्हाला दाखवतो. नीट बघा. मॅट्रिक्स मध्ये जेव्हा तुम्हाला ना लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो इथे इंटिग्रेशन कोणाचं काढायचं आहे? डिटर्मिनंटचं. डिटर्मिनंट सुद्धा 11th मध्येच आहे. जेव्हा डायगोनल एलिमेंट फक्त असतील ना, त्याचा डिटर्मिनंट ए इंटू बी इंटू सी येतो. मग ए इंटू बी इंटू सी केलं 7 7 7 7 7. अरे तो टेक्स्ट बुक सारखाच प्रश्न आहे. इथं फक्त 5 आहे, तिथं फक्त 7 आहे. इथं 5 रेस टू 5 एक्स आहे, तिथं 7 रेस टू 7 रेस टू 7 रेस टू एक्स आहे. कन्सेप्ट तीच आहे ना. काय पाहिजे सांगा बघू आणखीन. म्हणजे तुम्हाला कळालं का? एकाच पेजवरचे मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न सीईटीत आलाय, हा प्रश्न सीईटीत आलाय. हे सेक रेस टू 8 आणि कोसेक आहे ना, शोधा सापडेल तुम्हाला. हे 5 रेस टू एक्स इन टर्म्स ऑफ 7 आलंय. ई रेस टू मायनस एक्स टाइपच आहे. एक्स रेस टू मायनस एन, एक्स रेस टू मायनस 10, एक्स रेस टू मायनस असं काय असेल? ई रेस टू मायनस. तर ई रेस टू एक्स प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. टाइप आहे आणि आपल्या लाईव्ह मध्ये मी ते घेतलंय. मग आता मला सांगा रे बाळांनो, व्हिडिओच्या शेवटी सांगतो, की बाळांनो चूक करू नका रे, चूक करू नका, की तुम्ही टेक्स्टबुक सॉल्व्ह करा रे. ओके. आता 11वीची काही मुलं असतील, त्यांचे पालक हा जर व्हिडिओ बघत असतील ना, तर तुम्हाला मी सांगतो, की मुलांकडून पुस्तक सोडवून घ्यायचं. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी माझ्या WhatsApp ग्रुपवर मेसेज टाकलाय. कठोर होमवर्क दिला जाणार आहे, कठोर. एप्रिलमध्येच कॉम्प्लेक्स नंबर शिकवून झालाय. मला पहिला एक्सरसाइज मंगळवारी सोडवून पाहिजे. ॲज इट इज सॉल्व्ड प्रॉब्लेम पण पाहिजेत, एक्सरसाइज मधले पाहिजेत. कॉपी करू नका. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाहीये. म्हणजे काय? अरे मला दाखवायला होमवर्क करू नका, स्वतःसाठी करा. काय नुकसान होणार आहे तुमचं? ॲज इट इज परीक्षेतले प्रश्न. नाही, नाही, नाही सर मी असा अभ्यास करत नाही. मला कन्सेप्च्युअल अभ्यास करावा लागतो. मूर्ख आहेस तू. नाही, नाही सर माझा मूड आला तर मी अभ्यास करतो. मूड येण्यासाठी मला तसं एन्व्हायर्नमेंट लागतं. मूर्ख आहेस तू. मी विद्यार्थ्यांना बोलतोय. ऐका. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर जेव्हा मी एका मुलाशी बोललो, नाव नाही त्याचं रिव्हील करत.
टेस्टमध्ये कमी मार्क पडलेत बरं का क्लासच्या टेस्टमध्ये. रिझन काय दिलं? "नाही सर, माझा दुसरा टॉपिक आहे ना, तो मी करत होतो." काय फालतूगिरी आहे? बंद करा हे सगळं लक्षात घ्या. माझ्यावर डोळे मिटून विश्वास ठेवा. टेक्स्टबुक पहिल्यांदा ऑल क्वेशन सॉल्व्ड ॲज वेल ॲज एक्सरसाइज मधले करायचे. त्याच्या नोट्स बनवा. तेच येणार आहे सीईटीत. बरं ते झालं की ब्रह्मास्त्र. मी तुम्हाला सांगतो या 3 शिक्षकांचे चॅनल तुम्ही फॉलो करा. दिनेश सर, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आणि सोविन सर. ओके. यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. कारण यांनी 2021 पासून 2025 मला वाटतं लगेच काही दिवसातच आता या वर्षीचं ब्रह्मास्त्र लॉन्च होईल. ते लॉन्च झालं की आपल्या क्रॅश कोर्समध्ये सुद्धा आपण 2025 चे सीईटी एमसीक्यू घेणार आहोत. मग मी तुम्हाला सांगतो, पास टेक्स्टबुक आणि ब्रह्मास्त्र फिनिश बाळांनो. ऑलरेडी तुम्ही जर टार्गेट पब्लिकेशनचं बुक घेतलं असेल, पी-वाय-क्यूज आहेत. ऑलरेडी तुमच्याकडे अरिहंत असेल, ऑलरेडी तुमच्याकडे नवनीत असेल. पास बाळांनो, एक बुक सफिशियंट आहे. मग आता मगाशी तुम्ही म्हटलं, "सर तुमच्या भावाला तेवढं तुम्ही 15 क्वेशन्स 15 पुस्तक घेऊन दिली." मग त्यानं पण पुन्हा मान्य केलं, की पहिलंच बुक जेव्हा त्यानं परफेक्ट सोडवलं होतं ना, नेक्स्ट बुकमध्ये दुसऱ्या पुस्तकात जवळ-जवळ 90 नाही 95% क्वेशन्स रिपीट होते म्हणला. हां. मग आता तिसरं बुक घेतल्यानंतर तर 99% क्वेशन म्हणजे आमचं फक्त इन्व्हेस्टमेंट झाली. प्रश्न तेच होते. कुठले प्रश्न वेगळे येणार आहेत? कोणते येणार आहेत? येऊच शकत नाही. चला मग आता 10 मिनिटं तुम्ही माझं मन लावून ऐकलंय. व्हिडिओला लाईक करा ना जाता-जाता. सबस्क्राईब करा ना. मित्रांबरोबर शेअर करा ना हा व्हिडिओ. लाईफ चेंजिंग आहे. मला जर कळालं की हेच प्रश्न परीक्षेत येणार आहेत, तर माझा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. होतो. हे करायचंय, परफेक्ट करायचंय. नाहीतर आत्तापर्यंत काय? सरांना दाखवायचंय, क्लासमध्ये टेस्ट आहे, ह्यातले प्रश्न येतील, तेवढ्यापुरतंच. नाही. आणि जाता-जाता एक सांगायचंय, त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे. एकदाच करून होत नाही. पुन्हा विसरणारच आहे. नॅचरल आहे ते. पुन्हा-पुन्हा रिवाईज करावीच लागेल. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला. ऑल द बेस्ट.